आहे, भगवान नाही निर्माण करत. भगवंताचं ते काम नाही आहे. भगवंताची महत्वाची ओळी महाराजांनी दिली आहे. वस्तुता मार्गदर्शनची कार्य संतांचे, पुत्र धन देणे नवे साचे, आणि बिमारी बसविणे हे वैद्यक शास्त्रांचे काम आहे सर्वथा. महाराजांची ओवी आहे. कधी ओव्या वाचल्या का? कधी ग्रामगीता हाताळली का? उचलली जीव लावली टावळला. वास्तविकता मार्गदर्शनाची कार्य संतांचे. संतांचं काम आहे मार्गदर्शन करणं. कशाचं? सुखाच्या दिशेचं आणि दुःखाच्या दिशेचं, बंधनांचं आणि मुक्ततेचं, हिताचं आणि अहिताचं, शांततेचं आणि अशांततेचं. शांतता कुठून तयार होते, दुःख कुठून निर्माण होते, बंधन कसं तयार होते, याचं मार्गदर्शन करणं हे संतांचं काम आहे. वास्तविकता मार्गदर्शनाची कार्य संतांचे, पुत्र धन देणे नवे साचे. लक्षात घ्या, पोरबाळा देणं, धनसंपत्ती देणं, धनसमृद्धी वाढवणं हे संतांचं काम नाही. कसे मागता तुम्ही देवाला? मागणं, देवा धनसमृद्धी वाढू दे, खूप दुष्काळ आला जी, मला याच्यातून काढा. झोपला होता का तू? कसा दुष्काळ येते? नाही. आमचे संत बिना धनान जगले, तुम्हाला जगता येत नाही. दिशा बदलली ना बाबाजी आपली. विचार केला पाहिजे. ज्या संतांनी धनाचा त्याग केला त्यांनी धनाचा त्याग केला. राजू त्यागुनी कैलास सर्व ही संपत्ती, स्मशानात वस्ती रुद्र करी. महादेव जो आहे तुमचा कालचा, महादेवा जातो गा नवतमया म्हणी का? हात जाते नाही म्हणी तर नाही, गाड्या तर मस्त म्हणता. डोंगराभर पाण्यामध्ये लागला फोईनी त्या बघायची मशीन आहे. कोण्या गाथेत आहे ना कोण्या तुमची तुम्हालाच माहीत. तर तो महादेव म्हणते त्यागुनी कैलास सर्वही संपत्ती, स्मशानात वस्ती रुद्र करी. अरे महादेवाला संपत्ती त्यागून जावं लागलं, श्रीराम प्रभूला राज्य त्यागून जावं लागलं, गोपीचंदाला, सम्राट अशोकाला, गौतम बुद्धाला राज्याचा त्याग करून शांतीसाठी जावं लागलं. आणि तुम्हाला धनसमृद्धी पाहिजे. विठ्ठलच्या आरतीच्या वेळेस कोणीकडे दिशा नेत आहे तुम्ही? कोणा काय शिकवत आहे लोकांना? नाही. आपुल्या पुरुषार्थ वैभवे, बहुताशी सुखी करावे, दुसऱ्याशी दुःख द्यावी ही राक्षसी क्रिया. स्वार्थाच्या पूर्तीसाठी काही वाकडं हेकडं बोलून कशाला वैरवैमनस्य करता? कशाला कोणाला परपीडा देता? संत साहित्यांचा प्रभाव काही डोक्यात ठेवत नाही का तुम्ही? म्हणून करिता संतांची संगती, तेज वाढू लागे चित्ती. संतांच्या संगतीमध्ये आपलं आयुष्य गेलं असेल, जात असेल तर आपल्या अंतरामध्ये तेज म्हणजे प्रभाव तयार झाला पाहिजे. कशाचा? बोलण्याचा, चालण्याचा, व्यवहाराचा, संबंधांचा. नाही, संबंध असे ठेवा, तुमचा प्रभाव तयार झाला पाहिजे. वाटलं होतं म्हणजे बाबाजी, थोडीशी माझ्या मनामध्ये शंका आली होती, म्हणजे तुम्ही बिना लग्नाचे आहे बा, तर हे घर भाड्यानं करावं का नाही का? नाही वाटलं होतं म्हणे बाबा. मग आता नाही जी बाबाजी मग विनाकारण माझ्या डोक्यात शंका आली म्हणे. नाही, तुझी शंका तुला, मला का त्याचं का? काल परवाच मी म्हटलं आमच्या रमाकांतने मला शिव्या दिला समजा, तर शिव्या दिल्या तर त्याचं पाप मला होते का रमाकांतला होते? रमाकांतला होते पाप. दुःख त्याला होते का मला होते? माझं का चाललं? दुःखही येत नाही, पापही होत नाही, काहीच बिघडत नाही. पण इथं अहंकार, मला शिव्या दिला मला. हा अहंता आहे, ती अहंता आपल्याजवळ आहे. म्हणून आपण विचार केला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. आपण काही विचार करत नाही. म्हणून राष्ट्रसंत लिहितात की ज्ञान बडे गुणवान की संगत, ध्यान बडे तपसी संग कीने, मोह बडे परिवार की संगत, लोभ बडे तिये धन में चित्त देणे. नुसतं धनामध्ये चित्त रात्र दिवस तुमचं असेल तर लोभ वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि लोभ पाप का बाप आहे? मग ताई देणी का? लोभ हा पापाचा बाप आहे. जर तुमच्या अंतःकरणात लोभच लोभ असेल तर पुण्याचा उदय कधीच होणार नाही. संतांचं साहित्य आहे, ऐकण्याला बोजळ वाटते, हसणं नाही, मजाक नाही, पण गांभीर्य आहे राजू. आपण सत्संगी आहो. आपण धनामध्ये दिवस द्याव का ज्ञानामध्ये द्याव? धनामध्ये किती वेळ द्याव? अर्ध्या तासाचं जेवण, 1.5 तासाचा स्वयंपाक आणि 2 तासाची कमाई. 2 तासाच्या कमाईमध्ये 1.5 तासाचा स्वयंपाक करता येते, काही जास्त लागत नाही. मी जीवन जगत आहो राजू.
नाही का. 5-6 हजारामध्ये सिलेंडरही होतो, विजेचं बिलही भरतो, तेलमिठही खातो, आलेल्या लोकांना केळंही देतो, वरण भात पोळी जेवतो. नाही, फक्त 5-6 हजारात काय जास्त लागते तुम्हाला. 5-6 हजार तर जेबचाच खर्च आहे एखादीचा. नाही, किती कमीच पडते. मग त्यागपरायण जीवन होय का भोगपरायण जीवन होय. म्हणण्याचा मतितार्थ असा आहे की राष्ट्रसंतांचा अभंग असा आहे, करिता संतांची संगती तेज वाढो लागे चित्ती. आपल्या चित्तामध्ये प्रभाव तयार झाला पाहिजे. लक्षात घ्या, कशाचा? ज्ञानांचा, विचाराचा, विवेकाचा, वर्तणुकीचा, वागण्याचा, कलेचा, विद्वत्तेचा, अभ्यासाचा प्रभाव तयार झाला पाहिजे. तर संताची संगत झाली. नाही तर संताच्या संगतीमध्ये आहो पण छली कपटी मन आहे, चिडखोर मन आहे, भांडण तंटे आहे, संघर्ष आहे, वाद आहे, दुनियाभरचा लोभ आहे, स्वार्थ आहे, लालच आहे. मित्रो, संताची संगत होत नाही. करिता संतांची संगती तेज वाढू लागे चित्ती. लक्षात घ्या, मन इंद्रिया राबवी वाट भक्तीची दाखवी. संतांच्या संगतीचा प्रभाव जर आपल्या मनावर झाला तर मन इंद्रिय राबवी, मनाच्या मागं जात नाही, मग मन मनाला राम होते. ज्ञानाचा, संतांच्या संगतीचा, भक्तीचा प्रभाव असा आहे. आता हे कलावान लोक आहे, यांना कला प्राप्त झाली. या कलेचा प्रभाव जर तयार करायचा असेल तर मन इंद्रियाच्या मागं हा जाणार नाही, मन इंद्रियाला मागं लागेल. संतांच्या संगतीचा, अभ्यासाचा, शिष्यांचा, भक्तांचा प्रभाव जर, संतांच्या साहित्यांचा, संतांच्या भक्ती जर प्रभाव पडला तर संत लिहितात, अभ्यास करण्याचा, सतसंगत करण्याचा, भक्ती करण्याचा, कीर्तन ऐकण्याचा हेतू कोणता आहे? संतांचा. संतांनी ग्रंथ लिहिले, संतांनी कथन केलं, उपदेश केला, भक्ती मार्गांचा प्रचार केला, ज्ञानमार्गाचा प्रचार केला, सामुदायिक ध्यान प्रार्थना आहे, हरिपाठ आहे, नाना प्रकारचे उद्यम आपल्या समाजामध्ये आहे. कोणता उद्देश आहे? इंद्रिया वळण हेतूचा कोरीचा. इंद्रियाला वळण मिळावं. शोध तरायांचा मार्ग काही, इंद्रिया वळण हेतूचा कोरीचा. ही कला आहे.
कला कशासाठी शिकले? इंद्रियाला बळण मिळालं पाहिजे, नाही बोटाला बळण मिळालं पाहिजे, गळ्याला बळण मिळालं पाहिजे. सवाल नाही मिळेल चालते, नाही का? नाही, स्वभावाला मिळालं पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे राजू. आपलं बोलणं बदललं पाहिजे, आपलं चालणं बदललं पाहिजे, आपले संबंध बदलले पाहिजे, आपला व्यवहार बदलला पाहिजे, आपलं उत्पन्न काढण्याची पद्धती बदलली पाहिजे, आपलं खर्च करण्याची पद्धती बदलली पाहिजे राजू. कशाला इतकं मोठं करावं लागते? नाही, ढोरासारखं खाणं, राक्षसारखं काम करणं, हल्ल्यासारखं झोपणं, वाघासारखं डक करणं काही काम आहे? काय डक राहावं लागते? काय मोठे मोठे नावच करून घरात राहावं लागते कल्ला करत? नाही, भक्ताचं घर कसं शांत वाटलं पाहिजे, नाही गंभीर वाटलं पाहिजे. आपण ते लक्षातच घेत नाही. आपली भक्ती हे कल्ला करायची आहे ढाबे दोन आणून. गणपतीच्या मिरवणुका, दुर्गादेवीच्या मिरवणुका पाहन तुम्ही कशा होते. काय राजे बोलणं पण बोलावं लागते. काय सैतान हो का, राक्षस हो का, माणसं हो, काही समजतच नाही. एका गावाला मी त्या पोलीस स्टेशनसमोर आमचा कार्यक्रम होता, तिथं बोललो तर ते म्हणे ठाणेदार इथं सांग तुम्हाला भय नाही की कायचं भय आहे? म्हटलं तुम्हीच आपल्या अंतकरण विचार म्हणा म्हटलं. हां, एवढा मोठा कल्ला आहे, बिमार पोरं आहे, त्यांचं नुकसान आहे, अभ्यास करणारे पोरं नुकसान आहे. डीजाचा जो आवाज आहे तो आपल्या कर्णेंद्रियावर सुद्धा परिणाम करते, इतका आहे. कोणीच बोलायला तयार नाही राजू. नगर परिषदेची लाईट दिवसा चालू राहते, रात्री चालू राहते. रात का लोक नाही का? हा, अरे भक्ती मार्ग काय शिकवते? म्हणून मन इंद्रिया राबवी आणि वाट भक्तीची दाखवी. लक्षात घ्या. आपल्या इंद्रियांना संतांच्या संगतीमध्ये जे आपणाला ज्ञानाचा लाभ झाला, त्या ज्ञानाच्या मार्गाने आपण आपली इंद्रिय चालवले पाहिजे. इंद्रियाची वाट फिरली माघारा. लक्षात घ्या. वळलीशे घरा निवृत्तीच्या. आता आपण एक एक गोष्टी निवृत्तच झालो पाहिजे. आपल्या इंद्रियाला ती सवय लावली पाहिजे. पाहताना दृष्टी बदलली पाहिजे, बोलताना दृष्टी बदलली पाहिजे, जगताना दृष्टी बदलली पाहिजे. अरे शरीर 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 कितपर्यंत? किती महत्व देता तुम्ही शरीराला, धनाला, मनाला? ज्ञानाला महत्व देऊ नये, गुणाला महत्व देऊ नये. आपल्यामध्ये काही परिवर्तन होऊ नये. खाण्यापिण्या, बोलण्यात, चालण्यात, कमाई करण्यात तेच चालवायचं. विचार केला पाहिजे. तेने सुख होय जीवा. जर तुम्ही संतांच्या संगतीचा प्रभाव आपल्या स्वभावावर तयार केला, आपल्या स्वभावामध्ये परिवर्तन केलं, बोलण्या चालण्यावर, बसण्या उठण्यावर शांत स्थिर चित्त करून जीवन जगले तुम्ही, तुमचं कोणतं नुकसान होणार आहे? अरे धनाचं नुकसान होईल, मनाचं नुकसान होईल, ज्ञानाचं नुकसान होणार आहे का? नाही नाही नाही. आपण प्रेम करतो धनावर, त्याचा आपण त्याग केला पाहिजे. गुणाला महत्त्व दिलं पाहिजे, ज्ञानाला महत्त्व दिलं पाहिजे, भक्तीला महत्त्व दिलं पाहिजे. आणि हे सगळं काही आहे, हे सर्व काही ओवीपाठच आहे तुम्हाला. हे सर्व काही वृत्तीवरी, आणि वृत्तीचं करावी लागे सुसंस्कारी. बाह्य दीक्षा सहाय्यकारी म्हणून वर्णी धर्मग्रंथी. ह्या सगळ्या गोष्टी, सत्संग, पाठपठन, भक्ती, पूजा, देव, धर्म, जाती, पंथ, संप्रदाय, कुटुंब, समाज, हे कशासाठी आहे? कुटुंब करून राहणं, समाजात मिळून राहणं, मुलाबाळाचं पालनपोषण करणं, लक्ष देणं एकमेकाकडे. हे कशासाठी? हे सर्व काही वृत्तीवरी, आणि वृत्तीच करावी लागे सुसंस्कारी. आपली वृत्ती सुसंस्कारी झाली का मग जगण्यामध्ये काही अडचण नाही. सुसंस्कारित मन, ज्या सुसंस्कारित मनाने जो व्यवहार केला तो व्यवहार जीवाच्या हिताचा सुद्धा सध्या संतांचा सिद्धांत आहे. लक्षात घ्या. संस्कारे तयार करावे मनो, आणि सेवा मार्गे मनी घुसून सर्व लोकांच्या. कोणती उभी आहे? साधना माझी उत्तम साधना. ह्या ज्या साधना आहेत उत्तम साधना असं आहे की कोणतेही क्षेत्र घ्या. मी नेहमीच बोलतो, मला बौद्ध धर्माचा स्वाभिमान आहे, मुस्लिम धर्माचा स्वाभिमान आहे, कबीर पंथांचा स्वाभिमान आहे, वैष्णव पंथाचा स्वाभिमान आहे, सामुदायिक प्रार्थनेशी मला आदर आहे, हरिपाठाशी मला आदर आहे. कोण म्हणते आदर नाही? पण तो आदर ठेवताना आपण विचार केला पाहिजे की आपल्या या कर्तृत्वानी, या पूजेनी, या भक्ती मार्गांनी आपल्या मनावर कोणते संस्कार तयार व्हायला पाहिजे. साधना म्हणजे उत्तम साधनं संस्कारे तयार करावे लागतात. सुसंस्काराने घडलेलं मन कुकर्माच्या मार्गानं कधीच जात नाही, हा संतांचा सिद्धांत आहे.
जाता 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 कुकर्माच्या मार्गाने मन लागलं की समजून चालायचं आमच्या जीवनामध्ये सत्संगतीचे भक्तीचे संस्कार कमी पडले. काल मी यवतमाळला सांगितलं, बोलता बोलता तुम्हाला चीड आली नाही, एखाद्याशी भांडण सुरू झालं तर तुम्ही समजून चाला आमच्या जीवनाची वाटचाल अज्ञानाच्या मार्गाने आहे. ज्ञानाच्या मार्गाने चुकून म्हणू नका, कारण ज्ञानाच्या मार्गाने वाटचाल असणाऱ्या माणसांच्या जीवनामध्ये संघर्ष नसतो, वैर नसतो, झगडा भांडण नसतो, चीड संताप नसतो. पक्क लक्षात ठेवा, बोलणं साधं आहे पण गर्भित अर्थ आहे बोलण्याचा. थोडंसं मनावर ताबा ठेवा. भक्तीचे ज्ञानाचे संस्कार जडले की देह खूप महत्त्वाचा नाही वाटत. देह हे काळाचे, धन कुबेरांचे, यात मानवाचे काय आहे. अरे काचेच्या माला जरी बांधून ठेवला तरी एक दिवस जाणारच आहे देव. याचा अर्थ दुर्लक्ष करा असंही नाही. फोर व्हीलर गाडीनं आम्ही आलो, त्याचा टायर ट्यूब नसता पाहिला आणि पंक्चर असताना चालू आली असं अपघात होऊन जाईल. गाडीकडे लक्ष द्यावंच लागणार आहे, पण नुसतं गाडीच पाहत बसू नका, प्रवास करा. कल्याणाचा प्रवास महत्त्वाचा आहे. शेतीवाडी करा, कुटुंब पोसा, भक्ती करा, जेवण घाला, सगळं काही करा. हे कशासाठी आहे? कल्याणाच्या मार्ग. तेने सुख होय जीवा, जीव पावे त्या केशवा. कुठे आहे केशव? कुठे आहे? धरी रे भावना तू आपुली ऐशी, सखा अविनाशी हृदय माझ्या. महाराजांच्या अभंग राष्ट्रसंताच्या गाथेमध्ये आहे. मी आज गायन करून माझा गळा खूप दुखत आहे, बोलवसं वाटत नाही. गायन कसं करणार आहे, बोलायलाच त्रास होत आहे. महाराजांची गाथा म्हणते, धरी रे भावना अंतरी तू ऐशी, सखा अविनाशी जवळी माझ्या. माझ्याजवळ सखा अविनाशी आहे, भगवंत आहे, असा संतांचा पुरावा आहे. म्हणून प्रत्येकांनी तेने सुख जीव, जीव पावे त्या केशा. तुकड्या दास म्हणे संग धरा, जन्म आल्या देह तारा. सत्संगतीचा लाभ यासाठी करा, जर तुम्हाला ज्या संगतीमध्ये तुम्ही जीवन जगता त्या संगतीचा परिणाम तुम्हाला होणारच आहे. मी सांगलं काय, तुम्ही ऐकलं काय, परिणाम भोगतच आहात तुम्ही. मूळ लोकांच्या, मतिमंद लोकांच्या, अज्ञानी लोकांच्या संगतीमध्ये जाल तर वारंवार तुम्हाला चीड आणावं लागते, संताप आणावं लागते, क्रोध यावं लागते, वैर करावं लागते. तुम्हालाच अनुभूती आहे. तुम्ही फक्त करा आता संगती कोणाची पडावी, कोणाच्या संगतीमध्ये जीवन करायचं. बाबाजी त्रस्त झालो जी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. त्रस्त का होता? तुम्ही त्यांच्या संगतीमध्ये राहता. संगतीचा संग तसा रंग जीवनामध्ये चढते. म्हणून सर्वांनी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज संकल्प करूया की माणसाने जीवनामध्ये जीवन जगत असताना कोणत्या संगतीला महत्त्व दिला पाहिजे. सत्संग परम ज्ञानम, सत्संग परम लाभम, विचारम परम ज्ञानम, संतोष परम धनम, समस्य परम सुखम. म्हणून आमच्या संतांनी अभ्यासकांसाठी, शिष्यांसाठी, उपासकासाठी मूलमंत्र दिला आहे की सदग्रंथ जीवन, सत्संग प्राण, जडे सद्विचार आणि मग कळे ज्ञानपूर्ण. संतांच्या साहित्यांचं ज्ञान समजून घ्यायचं असेल तर 3 गोष्टी पाळावं लागते. पथ्य कोणतं? सद्ग्रंथ जीवन. जीवन म्हणजे पाणी. जसं पाण्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही, तसं सद्ग्रंथशिवाय राहता आलं नाही पाहिजे. तुम्ही 15-15 दिवस, महिना का वाचन सध्या बंद आहे. जी काहून? हे पोरीचं लग्न जुळायचं आहे म्हणून. पोरीचं लग्न जुळायचं आहे तर वाचन बंद करायला लागते. जेवण बरं नाही बंद केलं, जेवण बंद करतो नाही. बाप मेला तरी 1-2 घास खाऊन घेते बघ चुपचाप अंधाऱ्या खोलीत, मग जाते त्याच्या मयतीले. खाऊन घे म्हणजे बरं राहते म्हणते. हे इथं नाही, तुम्हाला वेळ पाहिजे. नाही, विचार करा राजे हो. तर सद्ग्रंथ जीवन, सद्ग्रंथांचा अभ्यास करा. सत्संग, सत्स्वाध्याय, सत्साधन आणि सत्पुरुषार्थ या 4 गोष्टी कधीच दूर करू नका. सत्संग म्हणजे चांगल्या ज्ञानांच्या, विचारांच्या, समजीचा संघ. अनंत महाराजाचा संघ नाही. सत्संग में सदा ही रहकर, काम क्रोध नहीं छोड़ा, तू क्या गदा है क्या. आहे अनंत महाराजाचा संघ केलं, कामही सोडला नाही, क्रोधही सोडला नाही, लोभही सोडला नाही. नाही, लक्षात घ्या. क्रोध सोडला नाही. क्रोधी जीवन बनायचं दुसऱ्या दोष पाहावं लागते. लोभी बनवून जीवन जगाचं असेल तर दुसऱ्याला बनवावं लागते. खरं खोटं बनवून आपला लोभ सिद्ध करावं लागते. क्रोधी जीवन जगाचं असेल तर दुसऱ्याचे दोष पाहावं लागते.
आणि कामी जीवन जगाचं असेल तर मनाला हलकं करून टाकायला लागतं, मनावर नियंत्रणाचा काहीच पत्ता नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनाचा विचार केला पाहिजे. ज्या ज्या संगतीमध्ये जो जो आहे त्या त्या संगतीमध्ये आपल्या स्वभावामध्ये परिवर्तन करा. हे सगळं स्वभाव परिवर्तनासाठी सगळे कार्यक्रम आहेत. पुण्यतिथीचे म्हणा, उत्सव म्हणा, कोणत्याही संतांचा करावा उत्सव, तेथे सांगू नये चमत्कार लाघव आणि पाडावा उत्तम वागणुकीचा प्रभाव जनसामान्यावरी. या कार्यक्रमानिमित्त कोणत्याही दुसरे काही तुमचे कार्यक्रम असेल, कालचा पाळण्याचा उपवास होता, एकादशी होती, वाईट नाही, मी वाईट काही म्हणत नाही, कारण तुम्ही चांगलं म्हणून करता, परंतु नुसत्या उपवासानं होत नाही. लक्षात घ्या, उपवास कशासाठी करायचा, कोणासाठी करायचा, त्या देवानं काय केलं, त्याचं चरित्र वाचा. थोरांचे चरित्र राहावे सामोरी, तेने ध्यान करी सर्व लोक. म्हणून ज्ञान बडे गुरुवान की संगत, ध्यान बडे तपसी संग कीने, मोह बड़े परिवार की संगत, लोभ बड़े धन में चित दीने, क्रोध बड़े नरमूल की संगत, काम बड़े तियते चित देने, बुद्धि विवेक विचार बड़े, कवी दिन सुसज्जन की संग कीने. हे लक्षण आहे सत्संगतीचे, संगतीचे लक्षण, संगतीचे परिणाम. जर तुम्हाला सत्संगी लोक असेल त्यासाठी हे लक्षण दिलेले आहेत की ज्ञानवान गुणवान माणसाची संगत कराल, ज्ञानाचा प्रभाव तयार होतो. धनवान माणसाची संगत कराल, लोभाचा प्रभाव तयार होते. कुटुंबातील मोहाचा संग कराल तर मोहाचा संग होते, मोहाचा प्रभाव तयार होते. मूळ माणसाची संगत कराल, क्रोधाचा प्रभाव होते. कामण्याचा संग कराल तर काम विकार तयार होते. आणि बुद्धी विचाराचा तुम्हाला प्रभाव पाहिजे असेल तर कवी, सज्जन, विद्वान, अभ्यासक, अनुभवी साधू संतांचा संग करा. त्या संगतीने आपल्या स्वभावामध्ये परिवर्तन करा. स्वभावामध्ये जोपर्यंत परिवर्तन होत नाही तिथपर्यंत संगतीला काही प्रभाव महत्त्व नाही. लक्षात घ्या. म्हणून नाही थोडी थोडी सत्य असत्यासे मन केले भागी, सत्य असत्यासी 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 मन केले भागी. मानिएले नाही बहुमाता, मानिएले नाही बहुमाता, मानिएले नाही बहुमाता, मानिएले नाही बहुमाता. सत्य असत्यासी मन केले भागी, सत्य असत्यासी मन केले भागी, सत्य असत्यासी मन केले भागी. नाही बहुमता
सगळे सगळे पाठ आहे. आजच्या कीर्तनाचा सार एवढाच आहे की करिता संतांची संगती ते जे वाढू लागे चित्ती. आपलं जे चित्त आहे त्या चित्तामध्ये जनमानसामध्ये जीवन व्यवहार करत असताना प्रत्येक गोष्टीचा प्रभाव आपला पडला पाहिजे. ज्या ज्या घरी जाता, ज्याच्याशी संबंध जोडता, जिथं राहता, त्या सगळ्या वस्तू प्राणी पदार्थांचा अपव्यय होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपल्या संगतीमध्ये संबंधितांना कोणतीही आपल्या जीवन जगण्यातून पीडा होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. कारण पीडा जो मनुष्य दुसऱ्याला देत असतो तो स्वतःच्या स्वार्थपूर्तीसाठी द्यावं लागते पीडा. ज्याच्या मनामध्ये लोभ आहे, स्वार्थ आहे, त्याला दुसऱ्याच्या रक्ताचं शोषण केल्याशिवाय स्वार्थाने लोभाची सिद्धता पूर्णता करता येत नाही, हा संतांचा सिद्धांत आहे. आपणाला आपला स्वार्थ, आपली अपेक्षा, आपला लोभ सिद्ध करायचा असेल तर दुसऱ्याला पीडा द्यावंच लागते. लक्षात घ्या, आई ज्यावेळेस गर्भातून आलेल्या बाळाला त्याचं संगोपन करते तेव्हा ती मुलाचं रक्षण कसं होईल याच्यासाठी जपते. मुलांना इतकीशी इजा झाली नाही पाहिजे, त्रास नाही झाला पाहिजे, थंडी नाही लागली पाहिजे, बरीचशी काळजी घेते. त्या प्रकारे राष्ट्रसंतांचे उपासक असाल, नाना प्रकारच्या संतांचे अनुयायी असाल, देवाचे भक्त असाल, तर आपण समाजात जीवन जगत असताना आपल्याच शरीराला, आपल्याच मनाला महत्त्व देऊ नये. आपल्या मनाशी रोधावे, परांतर शोधावे, क्षणाक्षणात सांभाळावे, बदलेल म्हणून जीवन जगताना आपल्या मनाला रोखलं पाहिजे. आपल्या शरीराची थोडीशी बेपर्वा केली तरी चालेल, पण आपल्या जीवन जगण्यामध्ये इतरांचं शोषण होईल, इतरांच्या भावना दुखावेल, इतरांना त्रस्त करून सोडाल असं जीवन जगणं आपण बंद केलं पाहिजे. आपण अभ्यासक लोक आहोत, नुसत्या बोलल्यानं, पाठ केल्यानं, सांगण्यानं, ऐकण्यानं नाही जमत. राजू तुका म्हणे वागुनी द्यावेन, त्याच्या पायी माझी जीवे. तर अशा प्रकारे आजच्या कीर्तनाचा अर्थ असा आहे, तुमची साखी आहे 208 नंबरची. कोणती आहे? सत्संगतीसे कुसंगतीसे दुःख होय, कहही कबीर तहा जाइये, जहा अपनी संगती होय. सत्संगतीसे सुख उपजे. लक्षात घ्या गर्भित अर्थ. तुमच्या जीवनाला सुख पाहिजे असेल तर विठ्ठल सुख देत नाही, महाराज सुख देत नाही, आणि तुमचे गुरु अनंत महाराज सुख देत नाही. कारण हे सुख दुःख देण्याची वस्तू नाही आहे. हे सुखप्राप्तीचं आणि दुःखप्राप्तीचं ज्ञानाचं साधन कोणतं आहे? हा उपदेश देणारे लोक आहे. संत उपदेश देतात. कोणता? बाबा रे, तुझं वर्तणूक असं असेल, तुझं जगणं असे असेल तर तुला दुःख प्राप्त होईल, तुझं जगणं असेल तर तुला सुख प्राप्त होईल. मन त्रस्त करून सोडणार जीवन जर असेल, ते तुला नकोसं वाटत असेल तर काय करावं, आणि शांत मन अशांत करायचं असेल तर काय करावं, हा मौलिक उपदेश संतांच्या संगतीमध्ये मिळतो आपल्याला. तो उपदेश देणारे साधू संत आहे. तुम्हाला सुख देणारे नाही, दुःख दे, हे मनातून डोकं तुम्ही काढून टाका. आपणाला सुख दुःख देव देते, त्याच्या पाया पडावं, त्याला प्रार्थना करावी, वंदना करावी. मित्र हो, असल्या उपायाने काही उपासना तत्व साधत नाही. सत्संगतीचे सुख उपजे. मूलमंत्र घ्या. संताच्या संगतीचं, सत्याच्या संगतीचं जर तुम्ही आपल्या जीवन जगण्यावर जर प्रभाव तयार करून घेताल, त्याच्याशी बांधिलकी बांधाल, त्याच्याशी आपण एक नियम मर्यादा अनुशासनाचं पालन करून संतांच्या वचनानुसार जीवन जगण्याचं ठरवलं का सुखाला काही तोटा नाही. लक्षात घ्या. कालच एक जण म्हणे सुख नाही मिळालं पण समाधान मिळालं म्हणे. हरिश्चंद्र राजा सुख मिळालं का त्याला, पण समाधानासाठी त्यानं त्यागलं. प्रत्येकाने त्या गौतम बुद्धाला सुख मिळालं का जंगलात? नाही, पण समाधान मिळालं. ज्याला सुख पाहिजे त्याला समाधान मिळत नाही, ज्याला समाधान पाहिजे त्याला सुख नाही. दोनपैकी एक करा. देवसुख पाहिजे का, मग समाधानापासून दूर होऊन जा. काही खरं नाही झालं, काही खरं नाही झालं असं म्हणा, झुरू झुरू मरून जा. आणि ज्याला समाधान पाहिजे त्यांना सुखापासून दूर व्हा. सुख फेकलं का दुःखच जाते. जिथपर्यंत सुख पाहिजे तिथं दुःख जात नाही. काही करा. कारण सुखाचे काल परवा यवतमाळला मी सांगितलं, फळ पाहिजे असेल अगोदर फूल उमलते, फुलाच्या मागच फळ राहते, फुलाच्या मागं फळ राहते, फळ अगोदर नाही येत.